सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। कर्जमाफी व विम्यासहित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वर्षाची सुरुवात चटणी भाकर आंदोलनाने। सरकारने जगाच्या पोशिंद्यावर रस्त्यावर भाकरी खाण्याची वेळ आणली। जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील। दिनांक 1 जानेवारी 2025 वर्षाचा पहिला दिवस। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ह्या भावनेतून संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक भव्य चटणी भाकर आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलनामध्ये सरकारमधील पक्षांनी निवडणूक काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन, तसेच मागील वर्षीचे कृषी मंत्री यांनी जाहीर करूनही न मिळालेले विमे, त्याचबरोबर योजनांचे रखडलेले अनुदान व पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास देणारे बँक अधिकारी यांच्यावर कारवाई आणि काही गावांचा पोखरा योजनेमध्ये समावेश, तसेच सॅटेलाइट बेस ही पीक पाहणीमध्ये येत असलेल्या समस्यांबाबत संभाजी ब्रिगेडसह जिल्हाभरातील शेतकरी आक्रमक झालेत। यावेळी हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर बसून चटणी भाकरी खाल्ली। या आंदोलनामध्ये युवा नेते संदीप शेळके यांनीही सहभागी होत रस्त्यावर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसहित चटणी भाकरीचा आस्वाद घेत सरकारचा निषेध व्यक्त केला। विशेष म्हणजे यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या व्यथा व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्यासाठी चटणी ठेच्याचे डाग पडलेले निवेदन जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले। या आंदोलनासाठी संभाजी ब्रिगेडच्या बुलढाणा उत्तर व दक्षिण दोन्हीकडील पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली। यावेळी प्रदेश संघटक योगेश पाटील, उत्तरचे जिल्हाध्यक्ष अमर पाटील, जिल्हा सचिव मदन पाटील दहातोंडे, मेहकर तालुका अध्यक्ष धनंजय बुरकुल, नांदुरा तालुका अध्यक्ष दिलीप कोल्हे, चिखली तालुका अध्यक्ष संजय अंभोरे, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष रामाभाऊ रोठे, गजानन बोडके, मलकापूर तालुका अध्यक्ष राहुल सांबारे, मंगेश सोळंके, रमेश चनकोरे, गजानन पवार, रमेश बचाटे, प्रशांत इंगळे, सुनील बोबडे, भारत दांदडे, प्रदीप बाप्पू देशमुख, अमोल ठाकरे, पवन केदारे, विनोद वनारे, शिवानंद जाधव, गोपाल गौडी, प्रभू गावंडे, संतोष गरड, अरुण देशमुख, मोहन वानखेडे, रमेश पडोळे आदींसह जिल्हाभरातील हजारो शेतकरी उपस्थित होते। यामध्ये शासनाकडून काही प्रतिसाद न आल्यास आंदोलन अधिक व्यापक व तीव्र करणार असल्याचा इशारा देण्यात आला। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम, सुलतानपूर।